म्हणून त्यांनी ही केलेली पूर्ण कसरत आहे। या कसरतीमध्ये मग निवडणूक आयोगावर तुम्ही पाहिलं असेल 2,000 कोटीचे त्यांच्यावर म्हणजे आरोप करण्यात आले की 2,000 कोटी घेऊन निकाल दिलाय। त्या प्रकारे आता ज्या दिवसापासून नार्वेकर या सर्व सुनावण्या घेत आहेत त्यांना असलेला ज्युडिशरी पॉवर आणि त्याच्यामध्ये घेणाऱ्या सुनावण्या जे घेत आहेत त्या सुनावणीच्या वेळी सुद्धा त्यांनी पहिल्या दिवसापासून हे या पक्षात होते त्या पक्षात गेले, या सगळ्या ज्या अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर त्यांनी कॉमेंट्स करायला सुरुवात केली। तरी अत्यंत संयमाने अध्यक्षाने घेतलेलं आहे। निकाल काय लागेल याची तुम्हाला उत्सुकता आहे, मला उत्सुकता आहे, परंतु 14 आमदाराचं काय होईल याची धाकधूक असल्यामुळं हे सर्व प्रकार होत आहेत। आणि या 14 आमदाराला जेव्हा जर आमच्या बाजूने निकाल लागला तर तातडीनं त्यांना ते अपात्र ठरतील, त्यांची आमदारकी ही रद्द होणार आहे। याला जोडून असा प्रश्न आहे, तुम्ही अध्यक्षांपासून ही सुनावणी सुरू झाली किंवा त्याच्या आधीपासून अध्यक्षांकडे जेव्हा हे प्रकरण वर्ग करण्यात आला ती पहिल्या दिवसापासून राहुल नार्वेकर जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत, त्यांना मॅच फिक्सिंग झाली आहे असं म्हटलं जात आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर काशेरे उडले जात आहेत। मग हेच तर प्रकार आहे ना, त्यांनी आपण ज्या चुका केलेल्या आहेत ना हे क्रिकेट सारखं झालं। हरलो का तर म्हणजे समोरचे त्यांनी मॅच फिक्सिंग केली। अरे तुम्ही खेळा ना, तुमच्या ग्राउंडवर तुम्हाला खेळता नाही आलं, समोरचा जिंकला तर आपण त्याच्यावर आरोप लावण्यासारखा हा प्रकार आहे। म्हणून यांनी ज्या ज्या चुका अनेक वेळा केलेल्या आहेत, एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं की व्हीप एकीकडे जर पाहिलं तर त्याच्यावर डेट वेगळी, मग ती खोडली कशी, हे सगळे पुरावे त्यांचे काय म्हणजे समोर आलेले आहेत। म्हणून हे मॅच फिक्सिंग आहे म्हणतील, हे स्क्रिप्ट लिहिलेले म्हणतील, परंतु आम्ही हरलो हे मान्य करायला ते तयार नाही। याचाच अर्थ वारंवार मी सांगतो, त्यांना नाचता येत नाही, अंगण वाकडं ही त्यांची आता असलेली अवस्था आहे। कारण की ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे याचा कुठेही त्यांचा उल्लेख नाहीये या सगळ्यांमध्ये, ऋतुजा लटके ह्या देखील दुसऱ्या चिन्हावर आलेले आहेत, कारण की जर राहिले तर हे 2 आमदार तिकडे राहतील, मग त्यांना पुन्हा इथे व्हीप देणार आहात? लटकेंना आम्ही व्हीप देणार नाही, कारण की लटके या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत, त्यांचा या प्रकरणाशी संबंध येत नाही। त्यांचं चिन्ह वेगळं होतं आणि त्यांना पक्षाचं नाव सुद्धा नव्हतं, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई होणार नाही। राहिला आदित्य ठाकरेंचा प्रश्न, तर आदित्य ठाकरेंना आम्ही फक्त एकमेव की हे मातोश्रीच्या ठाकरे कुटुंबातला एक सदस्य आहे, आपण त्या कुटुंबातल्या सदस्याला घेऊन यांना काही नाही, परंतु सर्वसामान्याची भावना आहे किंवा ठाकरे कुटुंबाचा आहे, मग त्याच्यावर कारवाई जाणून बुजून यांनी केली असं चित्र येऊ नये। एक त्याला सॉफ्ट कॉर्नर म्हणून आम्ही आतापर्यंत त्याच्यावर कोणतेही म्हणजे अपात्रतेचा नोटीस सुद्धा त्यांना आम्ही दिलेली नाही। आणि याचा जो आता जो काही निकाल लागेल यानंतर निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। सर आताच नुसतंच वडट्टीवार यांनी विरोधी पक्षनेते प्रतिक्रिया दिली, असं म्हटलंय की वर्षावर म्हणजे नुकतेच जे अध्यक्ष मुख्यमंत्री त्याच्या आधीच ह्या सगळा निकाल जो आहे तो तयार झालेला, आज फक्त वाचन होणार आहे असं थेट आरोप मुख्यमंत्र्यांवरही केलाय। काँग्रेसवाल्यांना आता सध्याला ते नेमके कोणत्या पक्षात काम करतात याची जाणीवच नाही राहिली, किंवा उभाटा गट शिवसेनेत त्या काँग्रेसमध्ये विलीन झालाय की काय असं चित्र आहे। एकीकडे तुमच्या चॅनलवर मी पाहिलं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, का रे बाबा, काँग्रेसच्या विरोधात चाललेला खटला आहे का निकाल हे? परंतु मला असं वाटतं की उभाटा गट हा काँग्रेसमध्ये विलीन झाला असावा आणि त्यांचं नेतृत्व हे पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार करत असावे। वैभव नाईक यांनी पण आपली हार पत्करली आहे, ते म्हणतायत की आम्हाला 2 दिवसा आधीच कळलं होतं की आम्हाला अपात्र करण्यात येणार आहे आणि आजचा जो निकाल आहे त्यात तेच अपात्र होतील असं ते म्हणतात। अहो वैभव नाईक नाही आहे, या 14 आमदारांना सुद्धा माहिती आहे की निकाल आपल्या विरोधात जाणार आहे, परंतु त्यांना थांबवण्याचा जो प्रयत्न आहे केविलवाना प्रयत्न, मी वारंवार सांगतो, निवडणूक आयोगाच्या निकालावर ताशेरे ओढणे, वारंवार सुप्रीम कोर्टामध्ये रीट दाखल करणे, याचा अर्थ असा होता आता बाबा रे आता जाऊ नको, थांब, निकाल आपल्या बाजूने लागणार आहे, हे वारंवार सांगण्याचा जो काय केविलवाला प्रयत्न त्यांनी केला, त्याच्यामुळेच आता त्यांना माहिती आहे आता आपलं खरं नाही, म्हणून थोडा निकाल लागू द्या, मग तुम्हाला झाले आणखीन काही घडामोडी झालेल्या दिसतील। हमारे मुख्य प्रवक्ता है वो हिंदी में आपको देंगे भाई, या इकडे।
अरे बसा हो, बसा. जय महाराष्ट्र. मराठीत झालं असेल तर हिंदीत सुबह से ही आप देख रहे हैं अभी एमएलए गगन भाई के तो उन्होंने कहा है कि अभी सत्ता पक्ष के आमदार ये कह रहे हैं कि आप डिस्क्वालीफाई होने वाले हो, 2 दिन पहले फैसला जो है वो फिक्स हो गया. देखिए, ये सब आपस में जो बात करते हैं ये एक दूसरे को चिढ़ाते, ये सब यंग एमएलएज हैं, तो उसको आप सीरियसली मत लीजिए. फैसला तो देना है चेयरपर्सन को, तो चेयरपर्सन को फैसला तो देने दीजिए. आप क्यों अभी से डर रहे हैं कि आपके विरोध में ये फैसला जाएगा? ऐसे डरना नहीं चाहिए, क्योंकि जो भी हियरिंग होती है अध्यक्ष महोदय के पास वो सब रिकॉर्ड होती है, उसका टाइपिंग होता है, उस पर सिग्नेचर लिया जाता है और जो मुद्दे आते हैं उसको जो लीगल प्रोविजंस है उसके हिसाब से ही उस पर निर्णय दिया जाता है. क्योंकि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर बोलतायत आणि आता या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. अर्ध्या तासात निकालाचं वाचन सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल देणार आहेत. निकालातील फक्त ठळक मुद्दे आज वाचले जाणार आहेत आणि सविस्तर निकाल हा दोन्ही गटाला दिला जाणार आहे. त्यानंतर निकालाचा अभ्यास करून दोन्ही गटांची काय हालचाल असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुनील काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत थेट विधानभवनातून. सुनील, काय सध्याचे अपडेट्स आहेत? निकाल अर्ध्या तासात वाचायला सुरुवात होईल. वाचनातले ठळक मुद्दे वाचले जाणार आहेत निकालातले. सध्याचे काय अपडेट्स आहेत, तिथे काय परिस्थिती आहे?